राज्यभरामध्ये पेट्रोल पंपावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहन चालकांची झुंबड उडाली आहे, तर पेट्रोल संपत आल्याच्या अफवांमुळे नागरिक भांबावलेले आहेत। गर्दीमुळे काही पेट्रोल पंपांवरील पेट्रोलही संपलेलं आहे। नागपुरातील पेट्रोल पंपावर 2 दिवसांपासून वाहनधारकांची गर्दी झाली। गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावर पोलीस तैनात आहेत। रत्नागिरी शहरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागलेल्या आहेत। पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांची गर्दी झाली आहे। रत्नागिरीतील 3 पेट्रोल पंपांवर कालपासून पेट्रोल मिळणं बंद झालंय। अनेक पेट्रोल पंपांवर साधं पेट्रोल उपलब्ध नाहीये। ॲडव्हान्स पैसे भरूनही कंपन्यांकडून वेळेत पेट्रोल पुरवठा होत नाहीये। विक्री सुरू असलेल्या पेट्रोल पंपांवर वाहन चालकांची गर्दी झाली आहे। पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। आखाती देशांमध्ये होत असलेल्या युद्धाचा भडका आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आपण जर पाहिलं तर याचा थेट परिणाम हा भारतावर जाणवताना दिसतोय। कुठेतरी आता आपण रत्नागिरीमध्ये पाहिलं तर जो इंधन साठा आहे, कंपन्यांमधून वेळेत या ठिकाणी इंधनाच्या गाड्या येत नाहीये। त्यामुळे कुठेतरी 3 दिवसांपासून 3 पेट्रोल पंप हे शहरातील हे जवळपास बंद पडलेले आहेत। आपण सध्या रत्नागिरीतील अशा एका पेट्रोल पंपावर तिथे सकाळपासूनच या ठिकाणी इंधन भरण्यासाठी पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी वाहनधारकांच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांगा होताना दिसत आहेत। कुठेतरी युद्धाचा परिणाम हा देखील आता रत्नागिरीवर या ठिकाणी जाणवताना दिसतोय। आपल्यासोबत असेच काही या ठिकाणी वाहनधारक आहेत जे सकाळपासून या रांगेमध्ये उभे आहेत। युद्ध या ठिकाणी आखाती देशांमध्ये चाललंय, रत्नागिरीत परिणाम झाला। वाहनधारक म्हणून तुम्ही सर्वत्र फिरत असता, सध्या काय परिस्थिती आहे? पेट्रोल काय सध्या भेटतच नाही, कुठेच भेटत नाही आणि ते इकडचे पण सगळे पेट्रोल पंप बंद आहे आणि लाईनमध्ये खूप उभं राहायला लागतं। स्पीडशिवाय दुसरं पेट्रोल कोणतं अवेलेबल आपल्या रत्नागिरीमध्ये पण नाही आहे। तर नक्कीच कुठेतरी या ठिकाणी वाहनधारक देखील ग्रासलेले आहेत। जो युद्धाचा परिणाम हा थेट या ठिकाणी इंधन पुरवठ्यावर होताना वाहनधारक कुठेतरी या ठिकाणी महत्त्वाची असणारी जी गाडी जी प्रवासासाठी महत्त्वाची असते त्याच्यावर लागणारं इंधन असतं तेच जर या ठिकाणी अपुरं पडत असेल तर भविष्यामध्ये संभाव्य परिस्थितीचा काय या ठिकाणी धोका होईल याची कल्पना देखील न केलेली बरी, अशी देखील प्रतिक्रिया देखील वाहनधारकांमध्ये येते। यामुळे रत्नागिरीमध्ये सकाळपासून आपण पाहिलं तर पेट्रोलसाठी या ठिकाणी वाहनधारक मोठ्या प्रमाणात रांगा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी। मालेगावात गॅस सिलेंडर नंतर सीएनजीचा तुटवडा भासू लागलाय। सीएनजी पंपावर सीएनजी शिल्लक नसल्याचे बोर्ड लागलेले आहेत। घरगुती गॅस सिलेंडर नंतर आता सीएनजी गॅसचा देखील तुटवडा जाणवू लागलाय। गॅस शिल्लक नसल्याचे बोर्ड पंपावर लागले असून रोज 2 गाड्या रॉ मटेरियलच्या येत असताना आता आखाती देशांच्या युद्धामुळे 2 ते 3 दिवसांनंतर गुजरातवरून एकच गाडी ही रॉ मटेरियलची येत असल्यानं पंप चालकांकडून मोजक्याच मोठ्या सीएनजी कंटेनर टुरिस्ट गाड्या यांना प्राधान्य देऊन सीएनजी वितरित केला जातो। याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रदीप पाटील यांनी। आखाती देशाच्या युद्धामुळे कुठेतरी देशाच्या पाठीवर आता अनेक वेगवेगळे संकट निर्माण झालेले आहेत व आपण त्याच पार्श्वभूमीवर आपण मालेगाव तालुक्यातील हे झोडगे गाव आहे तिथे आलेलो आहे। इथे CNGचा मोठा प्लॅन्ट आहे व इथे म्हटले जाते की CNG हे संपूर्ण जगात किंवा मग संपूर्ण महाराष्ट्रात इथे प्रसिद्ध झालेलं आहे हा CNG प्लॅन्ट किंवा मग संपूर्ण राज्यात CNG आहे। मात्र कुठेतरी आता लोकांमध्ये धाकधूक आहे की CNG जो आहे हे त्यांना भेटत नाही आहे। हे युद्धामुळे याचा परिणाम होते। कुठेतरी आता या CNG बनवण्यासाठी गुजरातहून रॉ मटेरियल येत होतं, तर रोज ते रॉ मटेरियल जे आहे ते 2 गाड्या येत होत्या। मात्र आता कुठेतरी तुटवडा होऊन हे जे रॉ मटेरियल आहे ते एक गाडी येते व ते जे रॉ मटेरियल येतं तिथून हा गॅस बनवला जातो व इथं आपण बघितलं तर मग ह्या जे फर्स्ट प्रायोरिटी जे हे ज्या गाड्या आहेत मालवाहतूक गाड्या आहे यांना दिलं जातं, कारण यांना CNG शिवाय पर्याय राहत नाही किंवा मग LNG शिवाय पर्याय राहत नाही। त्यामुळे इथे जे आहेत यांना ही फर्स्ट प्रायोरिटी दिली जाते। मात्र आता कुठेतरी सरकार म्हणतं की इथे म्हणजे भरपूर आपलं CNG जे आहे हे ठिकठिकाणी किंवा मग खूप मोठा साठा आहे, मात्र इथे दिसून येते की हा जो CNGचा साठा आहे हा पण कमी आहे। मी प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव।